महाराष्ट्राचा सुपरस्टार रंगपंचमी कुठे कुठे खेळली जाऊ शकते? कुठे म्हणजे घरात, मैदानात, बिल्डिंग मध्ये, ऑफिस मध्ये आणि जेलमध्ये सुद्धा. जेल मध्ये. आणि हे काही मला जेल झालेलं नाहीये. ओके. होईल, कारण आपल्या पुढच्या परफॉर्मन्स मध्ये एक जेलर कैदेत असलेल्या अतिरेक्याबरोबर रंगपंचमी खेळणार आहे. ब्लॅक ह्युमर असलेला हा रंगीबेरंगी परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत नागपूरचा विवेक आणि औरंगाबादचा योगेश. हिसाब, आतंकवादी हिसाब. कौन? तू आतंकवादी हिसाब. माफ करना साहब, मेरा नाम हिसाब जरूर है, मगर आतंकवादी हूँ ये कायदे से प्रूव नहीं हुआ है अभी तक. वर्षभरात कायद्याची भाषा पण शिकलास तू, नाही का? मराठी भी तो बोलता हूँ ना साहब. काय बोलतोस? हाँ साहब, सीख रहा हूँ, मतलब थोड़ी थोड़ी. वो हवलदार सिखा देता है मुझे थोड़ी थोड़ी. बर. हाँ, बोल के बताओ. बोल ना. साहब मतलब पूरी नहीं आती है, थोड़ा थोड़ा बोलता हूँ मैं. मतलब ऐसे है ना, यावे यावे या मोठ्या आणि सहिष्णू मानाच्या भारतामध्ये आपला स्वागत आहे. ऐसे बोलता हूँ मैं. बंडल आभारी आहे साहब. बस बस बस. वर्षभरात बरीच प्रगती झाली तुझी. हाँ साहब. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांसाठी तू एक आदर्श आहेस हिसाब, नाही का? बाहर का कहा हूँ साहब, मैं अभी तो यही का हो गया हूँ. तेही बरोबरच म्हणा. कोण म्हणतं या देशात राहायला विजा, पासपोर्ट किंवा रेशन कार्ड लागतं? तू तर फक्त काजू आणि बदाम घेऊन आला होतास आणि काही हत्यार, आणि आता इथं शाननी राहतोयस, नाही का? शान का है कि साहब, वो बड़ा मच्छर हो गए साहब, यहाँ पे बहुत काटते हैं रात को. हाँ, नींद नहीं आती है यहाँ पे. हो. हाँ साहब. अरे मी इथं तुला होळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय. ये जवळ ये. होळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय मी तुला. वो होली बोले तो साहब. मोठा सण असतो रे आमच्याकडे. आग पेटते, रंग उधळले जातात. हाँ, वो मेरे को तो बस खून का होली कैसे खेलना चाचा ने सिखाया था. हो, ती खेळलास ना तू 26/11ला, नाही का? बरं मला सांग, तुला रंग कुठला आवडतो? लाल पसंद है साहब मुझे. माहित होतं मला. हे बघ, मी तुझ्यासाठी लाल रंग आणलाय. बघ बघ बघ. क्या बात है साहब. बघ. साहब नहीं साहब, क्या थांब रे, थोडंसं क्या थांब. कर रहे हो साहब? क्या बात है. 26/11च्या घटनेनंतर जेव्हा पकडला गेलास ना, तेव्हा लॉकअप मध्ये असाच दिसत होतास तू. चल आता गाणं म्हणायचं. चल. छोड़ो ना साहब, गाना वाना नहीं आता है मुझे. बंदूक चालवता येते, लोकांना मारता येतं. आईच्या पोटातून शिकून आलायस ते, इथंच शिकलास ना. आता गाणं म्हणायचं. चल म्हण. छोड़ो ना साहब. ए आता गाणं म्हणायचं. म्हण. होळी रे होळी. साहब नहीं आता है मेरे को. म्हण. होळी रे होळी. होली रे होली. पुरणाची पोळी. बोल. पुरणाची पूर्णाची पोली. सामान्यांच्या पोटात हिसाबची गोळी. बोल 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 बोल. सामान्यांच्या पोटात सामान्यांच्या पोटात हिसाबची गोळी. हिसाबची गोली. होळी रे होळी. होली रे होली. पुरणाची पोळी. पूर्णाची पोली. सामान्यांच्या पोटात सामान्यांच्या पोटात हिसाबची गोळी. हिसाबची गोली. शाबास. बोल, काय हवंय तुला? बोल साहब. बोल बोल, तुला काय हवंय? बोल. साहब वो बिरयानी मंगा दीजिए साहब. वो बिर्याणी खायची तुला? हाँ साहब, वो बहुत दिन से खाई नहीं है. हो हो. ए अरे काय करता तुम्ही? बिर्याणी मागवा त्याला. चला. कुठली खाणार? चिकन, मटन? मटन वाली मंगा दीजिए साहब. मटन बिर्याणी, दम बिर्याणी. दम बिर्याणी सांग रे त्याला. हाँ, और बोल क्या चाहिए तेरे को? और बोल क्या चाहिए? और साहब वो एक उर्दू अखबार भी लगवा दीजिए यहाँ पे, मतलब पढ़ने के लिए मुझे. वाचता येतं तुला? हाँ साहब, पढ़ लेता हूँ. चालेल चालेल. अजून अजून और बोल, और क्या चाहिए? और साहब क्या, वैसे टीवी लगवा दीजिए, मैंने पाकिस्तान की बड़ी याद आती है. टीव्ही बघणार? हाँ साहब. केबल कनेक्शन? केबल लगेगा साहब. कुठलं चॅनल? ओ साहब, पाकिस्तान टीवी लगेगा. और क्या. बरोबर आहे. खायचं इथं पण बघायचं मात्र तिकडचं. तुझे भाऊबंद काय करतात तुला कळायला नको? बरोबर आहे. 29 इंची टीव्ही लावायचा मोठा आपल्या हिसाबसाठी. और कुछ चाहिए? और क्या बोलूं साहब, वो तो दिल भर के आ गया साहब मेरा. सच बोलता हूँ साहब, वो मेरा वतन वाला बोलता है कि मैं उनका हूं ही नहीं, लेकिन साहब आप इतना खातिरदारी करते हो साहब, ऐसे लगता है बस यही कहूं मैं. बस साहब, मतलब इंशाअल्लाह बोलता हूँ साहब, अगर खुदा कसम यहाँ पे मौत आती है तो
हिंदुस्तान में वापस जन्म लेना है साहब, मुझे सच बोलता हूँ साहब। तुझी ही इच्छा मी पूर्ण करतो. नहीं साहब, वो क्या मजाक कर रहे हो, मजाक क्यों कर रहे हो साहब? वो छोड़ो ना साहब, उसको नीचे रख दो. वो नहीं साहब, मेरी तरफ मत ट्रिगर दब जाएगा साहब. वो क्या कर रहे हो आप? चल चल साहब. नहीं साहब, वो आप मेरे देखिए, मेरे वो इंटरनेशनल ट्रायल चल रहा है, आपको बड़ी प्रॉब्लम हो जाएगी साहब. साहब रखिए ना साहब, उसको मत डालिए साहब मेरे तरफ का. नहीं साहब. अरे पिचकारी है रे मेरे यार, बुरा न मान, होली आहे. या ये पुढे ये, असं ये. काय ना, आमच्या सामान्यांच्या मनात किती असलं ना तरी आम्ही नाही मारू शकत रे तुम्हाला. वरिष्ठांची इच्छा आहे ना, हिसाबच्या केसालाही धक्का लागता कामा नये. या देशात सगळ्यात सेफ जर कोणी असेल ना तर तू आहेस रे मेरा दोस्त, तू. चल, होली मुबारक. होली मुबारक. क्या बात योगेश है, विवेक टोटली हलवून टाकणारा परफॉर्मन्स होता. सिरियसली मस्त. खूप छान. रिली कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम, तू म्हणालीस हलवून टाकणारा, म्हणजे मी म्हणेन की एक छान त्याचं सादरीकरण केलं योगेश आणि विवेक दोघांनी. खूप चांगलं केलं दोघांनी. हे जे आहे, हा प्रसंग तर मी स्वतः कधीच बघण्याची वेळ नाही आली, पण तरी त्यांनी ते केलं. बरेच प्रश्न सामान्यांच्या मनात जे असतात आणि त्याच्यामुळे हे जे स्किट आहे ते हिट झालं. टोटल हिट. सिरियसली छान. महेश sir? छान झालं विवेक, खूप छान केलंस तू. एक लयजा पकडून. योगेश तू पण चांगलं केलंस, फक्त मला जराशी बॉडी लँग्वेज हवी होती, एक जरासं. बाकी छान, मस्त. डेफिनेटली काय म्हणतात त्याला, मेक इट्स मार्क. मेक जिथे हिट करायला हवं तिकडे हिट केलं. आणि ते फॅक्ट आहे ती की आज ज्या वेळेला एका नॅशनल डिस्ग्रेसवर 32 कोटी रुपये खर्च होतो, त्यावेळेला इट इज अँगर कुठेतरी यायला पाहिजे बाहेर. तेवढ्या प्रमाणात येत नाहीये. पण हे आय थिंक वी पीपल ॲज आर्टिस्ट शुड, हे आपलं मीडियम आहे, तिथून ते आलं पाहिजे. ग्रेट, फॅन्टॅस्टिक, छान, मस्त. थँक्यू सर. चला, जरा गरम गरम झालंय वातावरण, आपण हलकं करूयात. ओके, आता योगेश तुम्ही ह्यांच्याबद्दल आणि विवेक तुम्ही योगेश बद्दल ना काय आवडत नाही, हा काय क्वालिटी आहे जी आवडत नाही, जी बदलायला हवी. आणि बिंदास, हा कारण आपली थीम आहे. बुरा ना मानो होली आहे. एक्झॅक्टली. डिप्लोमसी नको इकडे. विवेक जो दिवसभर जे काही टाचिक अभिनय करत असतो तो काही मला आवडत नाही. टाचिक म्हणजे म्हणजे तो असा असा, हे बघा, हे जे टाचावर चालतो दिवसभर तो, आणि दिवसभर याच रोल मध्ये असतो तो. म्हणून तेवढं टाचिंग परफॉर्मन्सेस होतात. काय अरे. आता तू योगेश दादाबद्दल सांग. योगेश म्हणजे कॅरेक्टर आहे इन हिमसेल्फ. आम्हाला रात्री झोपू देत नाही. हा आणि डॉक्टर सगळे दोघं जण मिळून फेरा मारत असतात सगळीकडे, किंवा त्यांच्या रूम मध्ये जर कोणी गेलं तर रात्रीची झोप अशक्य असते. किस्से आणि पाय खेचणे जे म्हणतो आपण, आणि त्यांना ते पटकन सापडतं कोणाची मिमिक्री करायची किंवा कोणाला पण पण ही वाईट टार्गेट गोष्ट करायला. वाईट म्हणजे मग वाईट गोष्ट सांग ना, ही तर उलट खूप चांगली गोष्ट आहे. वाईट त्यांची झोप होत नाही म्हणजे वाईटच आहे ना. योगेश आम्हाला सांग, औरंगाबाद ते आता इथपर्यंतचा तुझा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे, त्याबद्दल काहीतरी सांग ना. औरंगाबादला 400-450 स्पर्धक आलेले. ती गर्दी बघूनच थोडंसं दबकायला झालं की आपलं काय वर्णी लागते की नाही पुढपर्यंत. पण तिथं मला बॅकपेपरचं कुपन मिळालं आणि मला त्या गर्दीत उभं राहावं लागलं नाही. डायरेक्ट मला ऑडिशनसाठी एंट्री मिळाली. त्यामुळे थोडंसं दडपण कमी झालं आणि त्या गर्दीत उभं राहावं लागलं नाही, त्यामुळे जरा दर्दी परफॉर्मन्स देता आला. आणि पुढचा प्रवास मग सोपा होत गेला. त्या संधीचं सोनं करत गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो. क्या बात है. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या या रंगमंचावर अजून चांगले परफॉर्मन्सेस करण्यासाठी तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा सुपरस्टार